जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो, हा आमचा श्री सोमनाथ उडान पाटील। आता कुठं जायचं? आता कुठं जायचं? आता कुठं जायचं? आरक्षण आपल्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं, एक मराठा जय जिजाऊ, जय जिजाऊ, एक मराठा आरक्षण आमच्या हक्काचं। बनो दादा जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, बनो दादा जरांगे पाटील तुम आगे बढ़ो। आता कुठं जायचं? आता कुठं जायचं? आता कुठं जायचं? आरक्षण आमच्या हक्काचं, एक मराठा जय शिवराय। चला मुंबईला बघा, लहान लेकराला कळालं मित्रांनो। तुम्ही एक दिवस 2 दिवस 4 दिवस काम बुडन, माझा लहान मुलगा हा मला सपोर्ट करायला, पप्पा तुम्ही मुंबईला जा 29 ऑगस्टला। आजची तारीख आहे 11। माझे लहान चिरंजीव म्हणते पप्पा आपल्याला मुंबईला कधी जाणार तुम्ही, मला पण नेता का? म्हणलं दादा पाण्या पावसाच्या दिवसात तू नको, तुझी शाळा बुडती, तू घरी राहा। तो म्हणतो पप्पा तुमचं काम बुडत नाही का? मी म्हणलं पप्पा, तो म्हणतो पप्पा तुमचं काम बुडत नाही का? तर मी म्हणलं बाळा तुझ्यासाठी माझं काम इम्पॉर्टंट नाहीये, तुझ्या शिक्षणासाठी, आपल्या हक्काचं आरक्षणासाठी मला मुंबईला जायचं। हा माझा 7 वर्षाचा मुलगा आहे, त्याला एवढी बुद्धी आहे, तुम्हाला नाही का? का 1 दिवस 2 दिवस 3 दिवस हप्ताभर काम बुडन ना, पण आपल्या हक्काचं आपल्याला आरक्षण भेटन। बघा तो देवेंद्र फडणवीस टरबूजा गोव्यात जाऊन काय बोलतो, काय भाषण करतो, आहे का आपल्याकडे कोणी? आपले 106 आमदार काय करते? अहो आमदार साहेब, मी तुम्हाला कुठल्या आमदाराला नाव नाही ठेवीत, फक्त एवढं लक्षात राहू द्या की आमचे 106 आमदार मराठ्याचे। आहे का मराठ्याचा कुठल्या आमदाराचा असा वाघाचा पाना? आमचे बघा मनोज दादा जरांगे पाटील। आता कुठं जायचं? आमदार साहेब शिका, लहान लेकरा कोण संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटला सोबत जायचं बाळा? कुणाला जायचं बाळा? आपल्याला बघा, जय जिजाऊ जय शिवराय, एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं। 29 ऑगस्टला निघायचं म्हणजे निघायचं, लक्षात राहू द्या मित्रांनो।